हाय का कोण घरात? फोन करून सांगितलेलं मी बस स्टँड वरती न्यायला या, तर इथं घरातच कोण नाही. ए सविता, अगं सविता, किती घाटा मारायचे तुला. ये पोरी, मला बसायला खुर्ची ती दिसत नाही का? माझी कंबर लचकली ती. आमची चकुली बघ कशी चढा काम करते ती. काही सांगावं लागत नाही तिला. घरात कोण नव्हतं म्हणून बसली नाचत. आता कंबर लचकली माझी. गरीबाला स्टुर देणार तुम्ही, खुर्ची नाही घरात. घोडाला नाही बोलवलं आम्हाला कुणी. लेकीला जावायला गुपचूप बोलावलं ना. त्या शेजारच्या संगीने फोन करून सांगितलं मला किती लाज लागत झालं बाई मला. आमच्या बापाकडे नव्हतं बाई एवढा पैसा, पण आता भावानी केलं पाहिजे की नाही? दोंडपोळ काय सगळं विचारलं पाहिजे की नाही? पण हा विचारत सुद्धा नाही, बोलवत सुद्धा नाही. म्हणूनच आता मी हिस्सा मागायला आली. कुठे गेला अशोक? कुठे अशोक? बोलव त्याला. गहू काढायला गेलाय वर्षा रानात. किती पोती गहू झालं? 15. अगं पावसाने आमचं मागच्या वर्षी लय नुकसान झालं. सगळा गहू हरभरा सगळं खराब झालं. बघू सुद्धा वाटत नव्हतं ग रान आमचं. तेव्हा मनाला होता अशोक तुला पुढच्या वर्षी 10 पोती गहू देतो म्हणून. हिस्सा काय? भावाचंच आहे सगळं. तुमचं कल्याण ते आमचंच कल्याण. काय गव्हाची पोती तुमच्या मोठ्या पोरीने नेली. आता तेच वावर हिस्स्यात घेते की नाही तुम्ही बघा. नाहीतरी तुमची बारकी पोरगी आमच्या सोन्याला लय पसंत आहे. सारखा लाईन मारत असते तिच्यावर. सारखा म्हणतो मामाची पोरगी करायची म्हणून. आता हिला सून म्हणून करून नेती. म्हणजे हिच्यासोबत आहे ना, हिस्सा पण भेटल, धोंडा पण भेटल आणि हुंडा पण भेटल. मग बघते असा हिस्सा नाही देत तुम्ही ते. चल ग पोरे, चल घरी. तुलाच मी सून करणार आहे. चल.